एसटी कर्मचारी संघटनांकडून आज राज्यभरामध्ये काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे। मुंबई, पुणे, रायगड, अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून एकही बस सोडण्यात येत नाहीये। आंदोलनाचा आता फटका थेट प्रवाशांना वर होताना पाहायला मिळतोय। स्वारगेट बस स्थानक, पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे, तर एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे करण्याची प्रमुख मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। जर याबाबत लेखी आश्वासन दिलं तर तातडीनं बस सेवा सुरू करू, असं महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे संदीप शिंदे यांनी म्हटलंय। अरे बाप, महाराष्ट्र कृती समितीचा विजय असो, महाराष्ट्र कृती समितीचा विजय असो, महाराष्ट्र कृती समितीचा विजय असो, हम सब। तर मुंबई, पुणे, रायगड, अकोल्यामध्ये ही दृश्य आपण पाहतोय। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पहिल्या दिवसाला आता सुरुवात झालेली आहे आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन होताना दिसतंय। अरे बाप, महाराष्ट्र कृती समितीचा विजय असो। मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं तर अगदी आम्ही तिथं जाणार आणि आमचे बैठक आमचं लेखी स्वरूपामध्ये आमचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्याचं त्यांनी आश्वासन द्यावं, लेखी स्वरूपामध्ये द्यावं, एवढीच आमची मागणी आहे। 100% आमचं जर राज्य शासना एवढं वेतन करण्याची लेखी हमी जर मुख्यमंत्री महोदयांनी दिली तर संप कशासाठी करायचा आहे? लगेच आमची लोक गाड्यावरती बसतील आणि कोकणला सगळ्या लोकांना गणपती बाप्पाच्या सेवेला घेऊन जातील। आम्हाला लोकांना त्रास द्यायची अजिबात मानसिकता नाही, भावनाही नाहीये, केवळ आमच्या पोटाला आग लागली आहे म्हणून हे आजचं आंदोलन आहे। 7:30ची एसटी होती, रत्नागिरी, मुंबई रत्नागिरी। आता कमीत कमी 8:30 वाजायला आले, अजूनही एसटी सोडत नाहीये। लोकांचा उद्रेक जर का वाढला तर नाईलाजाने शासनाला या गोष्टीला सामोरं जावं लागेल। कारण का निदान मी तरी असा माणूस आहे, कारण का माझी बहीण हँडिकॅप आहे, आम्ही एवढ्या लांबून तिला घेऊन आलेलो आहे। गावी आमचा कोकणामध्ये सण आहे, सुट्ट्या आम्ही टाकलेल्या आहेत। नाईलाजाने ह्या सगळ्या गोष्टीला उद्रेक लोकांचा पाहावा लागेल।